नमस्कार मंडळी, पैसोमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत दापोलीतील अशा एका विंटेज हॉटेलला जिथे प्युअर व्हेज पद्धतीचा नाश्ता मिळतो, शिंत्रे विश्रांतीगृहाला। आता ह्यांना विचारूया ह्यांचं फेमस काय आहे आणि ही यांची 3rd जनरेशन आहे जे हॉटेल चालवते। तिथे फेमस थालीपीठ आणि स्पेशल मिसळ। ओके, तर यांची थालीपीठ आणि मिसळ ही फेमस आहे। आपण ही ऑर्डर करणार आहोत आणि बघूया पैसा वसूल आहे का। स्पेशल थालीपीठने आपण सुरुवात करणार आहोत। थालीपीठ अतिशय असं कुरकुरीत आहे आणि यांची ही चटणी स्पेशल आहे, स्पायसी अशी चटणी आहे ही, जी यांच्या पहिल्या एप्रिलपासून जी चटणी होती तशीच्या तशी अजूनपर्यंत आहे आणि सेम टेस्ट आहे। पैसा वसूल आहे इथं थालीपीठ, नक्की ट्राय करा। आपण इथली स्पेशल मिसळ ट्राय करणार आहोत। मिसळ जी याची मच्छीची आहे, प्रत्येक वाराला वेगळं असतं करताना। गरमागरमची मिसळ आहे, चुलीवरची बनवलेली आहे ही। टेस्ट मस्त आहे, स्पायसी। पैसा उचलेल इथली मिसळ, नक्की ट्राय करा। वडापाव अतिशय घरगुती पद्धतीचा आहे, बघू शकाल, विदाऊट सोडा। बटाटा भाजी आहे, त्यांनी मिरची पण आपल्याला फ्राय करून दिली आहे कोटिंगमध्ये। वडा पण इथला अतिशय फ्रेश आणि मस्त टेस्टी आहे, स्पायसी नाही बिलकुल पण आता पावात टाकून टेस्ट करूया। वडापाव हा सगळीकडचाच बेस्ट असतो। पैसा वसूल आहे वडापाव, मस्त असा घरगुती पद्धतीचा आहे, मस्त अशी टेस्ट आहे या वड्याला। या विश्रांतीगृहामध्ये बरेच वर्षापासून येणारी माणसं आहेत। ते तुम्ही किती वर्ष झाले येत आहे? 25 वर्ष। कशी वाटते तुम्हाला इथली प्रश्न थालीपीठ? चांगला माणूस स्वच्छ खाणार आहे तो इथे येणार, ओके इथे कुठे जाणार ओके आणि घरगुती ओके। घरगुती पद्धतीचं इथलं जेवण असतं, त्यामुळे लोकांची पसंती आहे याला। ह्यांचे घरगुती पद्धतीचे अळीवाचे लाडू आणि बेसनचे लाडू हे पण सुंदर असतात। आपण हे ट्राय करूया आता कसे आहेत। हा यांचा अळीवाचा लाडू आहे, नारळाच्या खोबऱ्यापासून बनवतात। हा खूप हाय प्रोटीनवाला असतो, टेस्टला पण मस्त असतो। हा यांचा बेसनचा लाडू आहे, बेसनचा लाडू पण मस्त आहे। बेसनचा लाडू तोंडात ठेवल्या विरघळतोय, म्हणजे तुम्ही बघू शकाल किती सॉफ्ट आहे आणि मस्त आहे। अशीच जबरदस्त ठिकाणं जर तुमच्याही कुठे असतील तर कमेंटमध्ये आम्हाला कळवा, आम्ही नक्की ट्राय करू। अंतरंगाला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।